आई बापाचे चरण सुद्धा कधीतरी पुजावे लागतात, कारण देवळात घातलेली लोटांगणे सदैव पावत नाही. नाती पण मेहंदीच्या रंगांसारखी होत चालली आहेत. सुरुवातीलाच भडक दिसतात, नंतर हळूहळू फिक्कट होत जातातच. माणसाची वाणी बदलायला एकच गोष्ट कारणीभूत ठरते, ती म्हणजे खिशातील नाणी. ज्ञानी आणि अज्ञानी दोघांचीही समजूत काढता येते, परंतु अभिमानी आणि अहंकारी माणसाला कोणीही समजावू शकत नाही. त्याला फक्त आणि फक्त वेळच समजावून सांगू शकते. हक्क सांगायला सर्वात पुढे असणारा माणूस कर्तव्य करायला मात्र सर्वात मागे असतो. योग्य व्यक्तीसमोर व्यक्त होणं आणि अयोग्य व्यक्तीपुढे मौन पाळणं नेहमीच संकटांना दूर ठेवायला मदत करते. ज्या आपल्या म्हणणाऱ्या व्यक्ती आपल्याला जेव्हा समजून घेऊ शकत नाहीत, तेव्हा त्या व्यक्ती फक्त नावापुरत्याच आपल्या राहिलेल्या असतात. जीवनातील जी वेळ कठीण असते, तीच वेळ वास्तविकदृष्ट्या निर्णायक असते. माणसाला आयुष्यात दुःखांपेक्षा सुख जास्त असते, पण त्याला आकाशातल्या चंद्रापेक्षा चमकणाऱ्या दिव्यांमध्ये जास्त इंटरेस्ट असतो. जे लोक तुमच्यापेक्षा जास्त कष्ट करतात, ते तुमच्यावर कधीच टीका करणार नाहीत. तुमच्यावर तेच लोक टीका करतात ज्यांनी कधीच तुमच्या एवढं कष्ट घेतलेले नसतात. प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो किंवा दुःखाचा, कोणत्याही प्रसंगी स्वामींच्या सेवेला सोडू नका. भलेही सेवा केल्याने तुमचे लगेचच चांगले होणार नाही, पण मात्र हे खरं आहे की किमान तुमचे वाईट सुद्धा कधीच स्वामी महाराज होऊ देणार नाही. नवीन वाक्याला अर्थ तेव्हाच येतो जेव्हा आपल्याला आधीच्या वाक्याला योग्य ठिकाणी पूर्णविराम द्यावा लागतो. आयुष्याचंही काहीसं असंच आहे. काही गोष्टींना योग्य वेळी पूर्णविराम दिला की माणसाला पुढच्या गोष्टी खऱ्या अर्थाने जगता येतात. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. म्हणून मनातल्या गोष्टी जवळच्या व्यक्तींना नक्की सांगा, कारण त्याने मन हलके तर होईलच आणि लढण्याची ताकद पण येईल. मी दुनियेबरोबर लढू शकतो, पण आपल्या माणसांबरोबर नाही, कारण आपल्या माणसांबरोबर मला जिंकायचे नाही तर जगायचे आहे. नाव आणि ओळख छोटी असली तरी चालेल, पण स्वतःची असली पाहिजे. इतरांचा मान जरूर ठेवावा, पण स्वतःचा स्वाभिमान असला पाहिजे. ज्यांनी आम्हाला मोठं केलं त्यांच्यासोबत जिंकणे हरविण्याचे डाव कधीही खेळू नये. ते तुमच्यासाठी सहज हार मानतील, पण तुम्ही त्यांच्या नजरेत कायमचे हराल. मार्ग कसा काढायचा हे माणसाला संकट आणि अडचणीच शिकवतात. कान भरणारी माणसं डोक्यावर बसली की जीव लावणारी माणसं दूर होतात. शब्दांमुळे जुळतात मनामनाच्या तारा आणि शब्दांमुळे चढतो एखाद्याचा पारा. शब्द जपून ठेवतात त्या गोड आठवणी आणि शब्दांमुळेच तरळते कधीतरी डोळ्यात पाणी. म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल, आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल. आपल्याला हवं तसं होण्यासाठी, घडण्यासाठी कधीकधी काही गोष्टी वेळ घेत असतात. उगीच ओढाताण करून कोणतीही गोष्ट वेळेआधी मिळवण्याच्या नादात आनंदाचे क्षण घालवायचे नसतात. प्रवाहासोबत वाहत राहायचं, प्रयत्न चालू ठेवायचे. एक दिवस हवं तसं नक्कीच घडणार आणि मिळणार. पूर्वी पातेल्याच्या तळाशी लागलेला थोडासा करपलेला पदार्थ खाण्यात मजा यायची. जसं काही तो पदार्थ आपल्यासाठीच भांड्याला चिकटून बसायचा. नात्यांमध्ये सुद्धा असाच घट्टपणा असायचा. आता माणसांसारखी भांडी सुद्धा निर्लेप झालीत, काहीही चिकटू न देणारी. आपले जीवन आनंदात जगायचे. वेळ मिळत नाही म्हणून आपले शौक का सोडायचे? वेळ मिळेल तेव्हा ते जपायचे.
सुचवायचे. मनात असलेली गोष्ट दाबून ठेवू नये, ती बोलून व्यक्त केल्याने मन मोकळे होते. कोणत्याही गोष्टीची उणीव भासल्याखेरीज तिची खरी किंमत कळत नाही. मानसशास्त्र सांगतं, कुठल्याही रोगातून बरे होण्यासाठी त्याचा सकारात्मक विचार करावा लागतो. तसंच प्रत्येक दुःखात सुखी राहण्यासाठी नेहमी सुखांचा विचार करावा लागतो. म्हणूनच सर्व गोष्टी चांगलं बघण्याचा प्रयत्न करा. नक्कीच आयुष्य सुंदर वाटू लागेल. अनुभवाच्या गोष्टी दोनच लोक सांगतात, वयाने जास्त असलेली व लहान वयात वाईट दिवस अनुभवलेले. एकट्या सोयीचा स्वभाव टोचणारा असतो, परंतु धागा सोबतीला आला की हाच स्वभाव बदलून एक दुसऱ्यांना जोडणारा बनतो.